नमस्कार, मी डॉक्टर राधिका जर्जन माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। यावर्षीचं पहिलं पत्र, पहिली इन्फ्लुएन्शियल वुमन यावर्षी मी जिला पत्र लिहिणार आहे त्या आहेत जयंती कठाळे। आता त्या कोण आहेत, काय आहेत, तुमच्यापैकी बरेच लोक त्यांना ओळखत असतील आणि ओळखत नसतील तर या पत्रातून तुम्ही त्यांना जाणू शकाल। मी पत्राला सुरुवात करते। प्रिय जयंतीताई, तुम्हा सस्नेय नमस्कार। पुरणपोळी स्टँडर्डाइज करणारी भारतीय पहिली स्त्री उद्योजिका, पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट ओपन करून तुम्ही महाराष्ट्राला आणि भारताला जगभरात नेऊन पोहोचवलं। यासाठी लागणारी जिद्द आणि तुमच्या हिमतीला सलाम। तुमच्या एका परदेशीय प्रवासानं तुम्हाला दिलेली ही कल्पना तुम्ही तुमच्या मेहनतीनं फळाला आणली। आज जेव्हा भारतीय स्त्री नऊवारी नेसून ठसक्यात आपल्या फ्रँचायझीबद्दल बोलत असते तेव्हा आम्हा मराठी महिलांची मान अभिमानाने उंचावते। इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये 1.5 लाख रुपयाची नोकरी सोडून मग स्वतःचं रेस्टॉरंट ओपन करायची कल्पना तुमच्या डोक्यात का आली असावी? या प्रश्नाचं उत्तर मला मी पूर्ण ब्रह्ममध्ये जेवणाचा आस्वाद घेताना कळलं। पूर्ण ब्रह्ममध्ये 6 महिन्याच्या बाळापासून ते 90 वर्षांच्या म्हाताऱ्या आजी आजोबा सगळ्यांसाठी जेवण मिळतं हे ऐकूनच मी अवाक झाले। माझ्या संपूर्ण आयुष्यात मी असं रेस्टॉरंट पाहिलं नव्हतं। सुंदर विचारांची मांडणी, शिस्तबद्ध योग्य सोय आणि तेही संस्कृती आणि परंपरा जपून, आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा। हे सगळं बघताना नक्कीच नवीन उद्योजिका महिलांना प्रेरणा मिळते। तुम्ही नुसती पुरणपोळीच नाही पण नऊवारी सुद्धा स्टँडर्डाइज केली असं म्हणायला हरकत नाही। कुठल्या रेस्टॉरंटची मालकीण नऊवारी नेसते, तेही दररोज 365 दिवस? आणि घरच्यांचं सगळं म्हणजे अगदी सगळं, 2 मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा, त्यांची शाळा, हे सगळं सांभाळून पूर्ण ब्रह्म उभं करणं यासाठी एक सुपर वुमनच लागते। तुम्ही कितीतरी महिलांच्या प्रेरणास्थान आहात। तुमच्यामुळेच मिसळपाव आता अमेरिकेतही मिळते। भारतीय लोकांची बाहेर परदेशात गेल्यानंतर जेवणाची होणारी तारांबळ बघितली की नकोच वाटतं, पण आता ती चिंता मिटली आहे, ती फक्त पूर्ण ब्रह्ममुळे। प्रणव यांनी लिहिलेलं तुम्हाला प्रेमपत्र आणि ऑस्ट्रेलियावरून येणारा तुमचा तो परतीचा प्रवास, या सगळ्यांनी आम्हाला पूर्ण ब्रह्म दिले। मी त्या कल्पनेसाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते। आपल्या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड डिसाईड करण्यासाठी 3 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारी माझ्या माहितीतली तुम्ही पहिली स्त्री असाल। सकाळच्या श्लोकापासून संध्याकाळच्या श्लोकापर्यंत म्युझिक थेरपी असणारं भारतातलं पहिलं रेस्टॉरंट म्हणजे पूर्ण ब्रह्म। ताटामधलं संपूर्ण जेवण जेवून ताट स्वच्छ केलं की 1 रुपया मिळणार, ही तुमच्या आजीनं लावलेली सवय मी माझ्या मुलालाही लावते। जेवण नाही संपवलं तर मात्र ताट धुवावं लागेल। तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, पण प्रामुख्याने फोकस्ड असणं म्हणजे काय हे मी तुमच्याकडून शिकते। सौजन्य, संपूर्णता आणि संस्कृती, तेही खाद्यामध्ये जपणं तर नक्कीच कठीण आहे, पण तुम्ही ते सहज करून दाखवलं। आय नो हा प्रवास नक्कीच सहज नव्हता, पण फोकस्ड असलं की सगळंच सोपं होतं। अजून बरंच काही लिहायचंय, खूप बोलायचंय, पण वेळेअभावी इथेच थांबते। पुन्हा एकदा पूर्ण ब्रह्मच्या या रणरागिणीला, या राधिका जर्जनचा सलाम। धन्यवाद।